नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण अगदी चटपटीत आणि चवीला अप्रतिम असे बटाट्याचे काप बनवणार आहोत. बनवायला तेवढेच सोपे आहेत आणि चवीला तेवढेच भन्नाट लागतात. तोंडी लावण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. जर का तुम्ही एकदा हे बटाट्याचे काप बनवून खाल्ले ना, तर परत परत नक्की बनवाल. तर त्यासाठी आता रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले होते आणि त्याचे असे पातळ असे काप केलेले आहेत. अशाच साईजमध्ये आपल्याला काप बनवून घ्यायचे आणि मी स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप ठेवलेले होते, जेणेकरून त्याच्यातलं स्टार्च निघून जाईल. आणि आता या ठिकाणी मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या लसूण हे बारीक चॉप करून घेतलेले होते आणि एक मोठ्या आकाराचा कांदा लागणार आहे आपल्याला आणि कोथिंबीर लागणार आहे. जास्त मसाले आपल्याला ह्या भाजीसाठी नाही लागत. तर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवते. कढई आपल्याला चांगली अशी गरम होऊ द्यायची आहे. आता यामध्ये मी 3 ते 4 चमचे एवढं तेल ॲड करते. तेल आपल्याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे. तर आता या ठिकाणी तेल देखील चांगलं असं गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून एवढी मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली पाहिजे आणि अर्धा टीस्पून आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरंही छान असं फुललं पाहिजे. आपली फोडणी जर का खमंग बसली ना, तर भाजीला टेस्टी खूप छान येत असते. तर आता या ठिकाणी मी बारीक चॉप केलेला किंवा बारीक कट केलेला लसूण देखील ॲड करून घेतलेला आहे. तर काही सेकंदापर्यंत लसूण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. आणि आता या ठिकाणी बारीक कट केलेला कांदा देखील आपल्याला ॲड करायचा आहे. कांदा देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटभर हलकासा रंग बदलेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. फ्लेम ही फुल ठेवायची नाही आहे. तर आता या ठिकाणी आपला कांदा देखील छान असा परतत आलेला आहे आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी काही सुके मसाले आपल्याला लागणार आहेत. जसं की आता या ठिकाणी मी अर्धा टीस्पून एवढी हळद घातलेली आहे. अर्धा टीस्पून आपल्याला घरगुती लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि पाव चमचा धने जिरे पूड घालायची आहे. तर आता हे सगळे सुके मसाले आपल्याला 1 मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत. तर आता हे मसाले करपायला नको यासाठी मी 1 चमचा एवढं पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून मसाल्यांना तेल खूप छान असं सुटत असतं. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मसाल्यांना तेल किती छान असं सुटलेलं आहे. तर आता मसाले देखील आपले छान असे फ्राय झालेले आहेत. तर आता आपण या स्टेजला यामध्ये बटाट्याचे जे काप केलेले होते ते ॲड करायचे आहेत. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर आता बटाट्याचे काप हे आपल्याला मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्यांची कोटिंग ही बटाट्यांना छान अशी होईल. आणि आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे, नाहीतर मसाले करपू शकतात. तर आता या स्टेजला यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धा टीस्पून एवढं मीठ घालते. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी या स्टेजला यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. फक्त झाकण बंद करून 3 मिनिटभर आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे मसाले बटाट्याचे कापमध्ये हे मुरले जातील. तर आता झाकण बंद करून 3 मिनिटभर आता छान अशी वाफ काढून घेतलेली आहे मी. तर आता या स्टेजला यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी ॲड करते. जर का तुम्हाला पाणी नसेल घालायचं तर तुम्ही फक्त वाफेतच अजून थोडं 5 ते 6 मिनिटपर्यंत झाकण बंद करून ही भाजी शिजवू शकतात. तर आता अर्धा कप एवढं मी पाणी घालते आणि गॅसची फ्लेम आता या ठिकाणी थोडी फुल करते, जेणेकरून पाण्याला छान अशी उकळी येईल. तर आता हे सगळं साहित्य मिक्स करून आता छान असं आपल्याला फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय की या पाण्याला छान अशी आता उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम मी या ठिकाणी लो केलेली आहे आणि झाकण बंद करून परत आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता या ठिकाणी आपले बटाट्याचे काप हे रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय की रंग किती सुरेख आलेला आहे. तर आता या स्टेजला तुम्हाला मी चेक करून दाखवते. तर बटाट्याचे जे काप आहे ते छान असे आपले शिजलेले आहेत आता.
तर तुम्ही बघू शकताय की इझिली ते तुटतंय चमच्याने. आता शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. तर भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. तर आता कोथिंबीर घातल्यानंतर मी परत एकदा हे छान असं मिक्स करून घेते. आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय की रंग किती सुरेख आलेला आहे आणि चवीला तर भन्नाट लागतात. नक्की तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत. बाय.